अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओचा आपला विषय आहे की अशा घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. तर त्या चुका कोणत्या, आपल्याकडून कोणत्या चुका होतात ज्याच्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरातून काढता पाय घेत असते. तर त्याचीच कारणे आज आपण जाणून घेणार आहोत. तर त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर बघा, अशा घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. या चुकामुळे घरात पैसा टिकत नाही. तिथे कायम पैशाची चणचण भासत राहते. अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. कितीही कष्ट केले तरीही यश येत नाही. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे माता लक्ष्मी घरातून काढता पाय घेते? चला तर मग आज आपण बघूया त्याची कारणे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार देवी लक्ष्मी ही समृद्धी, सुख, समाधान आणि संपत्तीची देवी आहे. तिच्या कृपेने व्यक्तीच्या जीवनात आपण आर्थिक समृद्धी आणि समाधान प्राप्त होते. मात्र काही अशा कारणामुळे देवी लक्ष्मी काही घरामध्ये प्रवेश करत नाही असे मानले जाते. तर ती कारणे कोणती आहेत ती जाणून घेऊयात. पहिलं कारण, स्वच्छतेचा अभाव. स्वच्छता हा देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय गुण मानला जातो. जे घर अस्वच्छ, अस्ताव्यस्त आणि गोंधळात असते तिथे लक्ष्मी देवी प्रवेश करत नाही असे मानले जाते. स्वच्छ आणि व्यवस्थित घरातच लक्ष्मी देवी वास करते. दुसरं कारण, तंटे आणि भांडण. जे घर नेहमी भांडण, वाद, तंटे आणि कटकटीने भरलेले असते तेथे लक्ष्मी देवी टिकत नाही. प्रेम, शांती आणि स्नेह असलेल्या घरामध्येच लक्ष्मीचा वास असतो. तिसरं, दुष्ट वर्तन आणि अनैतिकता. अनैतिक वर्तन, असत्य बोलणे, इतरांची फसवणूक करणे, चोरी, अपमान इत्यादी गोष्टी देवी लक्ष्मीला अप्रिय आहेत. अशा गोष्टी ज्या घरात घडतात तिथे लक्ष्मी देवीचा वास होत नाही. चौथं, अधर्माचे पालन. धर्मानुसार जीवन जगणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोक धर्माचे पालन करत नाहीत किंवा अधार्मिक जीवनशैली अंगीकारी करतात. त्यांच्या घरी लक्ष्मी देवीचा निवास होत नाही. पाचवं कारण, अन्नाचा अनादर. तर हिंदू संस्कृतीत अन्नाला अत्यंत महत्त्व दिले जाते. अन्नाचा अनादर किंवा वाया घालवणे हे लक्ष्मी देवीला अप्रिय आहे. अन्नाचा सन्मान न करणाऱ्या घरामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य होत नाही. तसंच सहावा, अतिथीचा अनादर. अतिथी देवो भव या संस्कृतीचा एक भाग आहे. जो घरमालक अतिथीचा आदर करत नाही त्याला लक्ष्मीची कृपा लाभत नाही. सातवं कारण, आळस आणि कामचुकारपणा. देवी लक्ष्मी मेहनती माणसावर कृपादृष्टी करते. आळशी आणि कामचुकार व्यक्तींना लक्ष्मी मिळत नाही. म्हणून कष्ट आणि परिश्रम करणाऱ्याच्याच घरी लक्ष्मीचे वास असते. तसेच आठवं कारण म्हणजे पापकर्मे. ज्या लोकांनी पापकर्मे केली आहेत त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा नसते. सत्य, धर्म आणि न्याय ज्यांच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांनाच लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर फजूल खर्च आणि अपव्यय. जे घर फजूल खर्च करतात किंवा जेथे पैशाचा अपव्यय केला जातो तेथे लक्ष्मी टिकत नाही. लक्ष्मी देवी नेहमी बचत आणि योग्य खर्च करणाऱ्याच्या घरी वास करते. त्याचबरोबर 10वं आणि शेवटचं कारण म्हणजेच पाणी आणि अन्न वाया घालवणे. पाणी आणि अन्न हे जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आणि पाणी आणि अन्न वाया घालवणे हे देवी लक्ष्मी माताला अप्रिय असते. ज्या घरात अन्नाचा अनादर केला जातो किंवा पाणी वाया घालवले जाते तेथे देवी लक्ष्मीचा वास होत नाही. त्याचबरोबर लक्ष्मी माताला आपल्या घरात या कारणामुळे टिकत नाही. आणि त्याचबरोबर आणखीन एक कारण म्हणजे बऱ्याच वेळेस
काय होतं की प्रत्येकाच्या घराच्या समोर चपला ह्या सोडल्या जातात. तर लक्ष्मी आपल्या घरात येण्याच्या टायमिंगला जर का तुम्ही दारात चप्पल सोडली तर त्या चपला पाहून लक्ष्मी माता ही घरातून निघून जात असते. त्यामुळे कधीच आपण दाराच्या समोरासमोर किंवा उंबरट्याजवळ चपला ह्या सोडायच्या नाहीत. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ.